इतकी रोमॅन्टिक सुरुवात म्हणजे गुलाबी रंग 2000च्या नोटेमुळे जितका प्रसिद्ध झाला त्यापेक्षा जास्त गुलाबी सुरुवात आजच्या एपिसोडची झाली. कारण ज्या सिनेमाची इतकी वाट बघितली जाते आता सगळीकडे की तुमच्या त्या व्हिडिओच्या खाली पण लिहिलं जातं आता बास करा लवकर रिलीज करा असं आमचं म्हणणं लवकर रिलीज करा. सिनेमाचं नाव आहे ती सध्या काय करते. जोरदार टाळ्या. आणि त्या निमित्तानं या सिनेमाची ही सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत ती सध्या काय करते हा सिनेमा सगळीकडे चर्चा या सिनेमाची आणि त्या निमित्तानं या मंचावरती स्वागत करूयात द अंकुश चौधरी यांचं. जोरदार टाळ्या तेजश्री प्रधान साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या अभिनय बेर्डे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आर्या आंबेकर साठी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या जोडीचं रुदित्य राजवाडे. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या निर्मोही अग्निहोत्री साठी झाल्या पाहिजेत. अंकुश दादा नेहमीच उत्सुकता असते जेव्हा जेव्हा तुमचा सिनेमा मंचावरती येणार असतो. तुकरेटवाडीत प्रचंड उत्सुकता असते आणि आज ती आणखीन वाढलेली आहे. पण मला हेच विचारायचं आहे की तुम्ही इतका खर्च केलाय 4 म्युझिक डिरेक्टर 4 म्हणजे एक जोडी असल्यामुळे मी 4 म्हणालो. म्युझिक डिरेक्टर एवढी कास्टिंग म्हणजे हा सिनेमा 3D असं मी म्हणेन का. आता अंकुशला काय म्हणतात DSP ची 3 रुपये 3D आहे तिकडे त्यामुळे सिनेमा सुद्धा 3D आहे. पण मला एवढंच विचारायचं आहे सिनेमाचा प्रश्न आहे ती सध्या काय करते. त्यासाठी एवढा खर्च करायची गरज नव्हती. 1 रुपयात काम झालं काल माझं. मी डायरेक्ट फोन करून विचारलं तू सध्या काय करतेस. ती म्हणली भांडी घासते. त्याच्यावरती एक सिनेमा बनला आणि सगळ्यांना उत्सुकता आहे त्या सिनेमाची. पहिलं प्रेम काय सांगाल या सिनेमाविषयी. नवीन वर्षाची सुरुवात ती सध्या काय करते होते. नवीन वर्षाचं झी स्टुडिओज करणं तुम्हाला गिफ्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. वा. आणि एक सुंदर गोड छान अशी फिल्म तुमच्यासमोर येणार आहे. एक सुंदर लिहिलेली फिल्म छान फिल्म तुमच्या समोर येते. याहून दुसरं काय पाहिजे. क्या बात. वा वा. या सिनेमात तगडी स्टार कास्ट आहे. आता त्यांनाही या मंचावरती बोलावूयात. एक अशी जोडी ज्यांच्याकडे बघितल्यानंतर खरंच वाटतं की जोडी असावी तर अशी आणि ती जोडी या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र येते आणि या मंचावरती ते वेगळे वेगळे आलेले आहेत पण मंचावरती एकत्र पहिल्यांदा येत आहेत. स्वागत करूयात संजय मोने आणि सुकन्या मोने यांचं. वा वा. स्वागत करूयात आणखीन एक हवे हवेसे वाटणारे अभिनेते तुषार दळवी. स्वागत करूयात अभिनेत्री अनुराधा राज्याध्यक्ष यांचं. वा वा. आता खरी फॅमिली पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात. मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना. हसलंच पाहिजे मंडळी कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूयात त्यांना ज्यांच्या नजरेतून हा सिनेमा आपण पाहणार आहोत. या सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे. जोरदार टाळ्या. आणि स्वागत करूयात त्या एका व्यक्तीचं त्यांच्याच माध्यमातून हा सिनेमा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. सगळ्यांचं लाडकं झी स्टुडिओच्या फिल्म डिव्हिजनचे हेड निखिल साने. तर गप्पांना सुरुवात करणार आहे अंकुश दादा तुमच्यापासूनच. ती सध्या काय करते हा प्रश्न खरं तर सगळ्यांच्या मनात असतो पण तो कुणी एकमेकांशी शेअर करत नाही. तो प्रश्न मनातच राहतो विचारात राहतो. पण तो प्रश्न आता सगळेजण एकमेकांना विचारायला लागले खरंच रे काय करत असेल रे ती सध्या. असं सध्या महाराष्ट्रात वातावरण आहे. काय आहे सिनेमा सर. जगातला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. जगातल्या सगळ्या माणसांना प्रश्न पडतो कारण प्रत्येक माणूस हा प्रेमात हा पडतच असतो. तो माणूस आहे म्हणून तो प्रेमात पडतो. तर मला असं वाटतं की ते पहिलं प्रेम तो कधी विसरत नाही. म्हणून मला असं वाटतं की या फिल्मच्या निमित्ताने तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. ती सध्या काय करते. वा वा. तर आता मी येणार आहे तेजश्री तुझ्याकडे. कशी आहे तन्वी. तन्वीचं कॅरेक्टर म्हणशील तर
खूप खरं खरं वाटून जाणार आहे. आजचा रिअलिस्टिक्सचा काळ आहे एकंदरच, त्यामुळे मला वाटतं अशा गोष्टी वर्क होतात. सो ही प्रत्येक मुलीला रिप्रेझेंट करणारी मुलगी असणार आहे आणि प्रत्येक मुलीला तिला पाहताना अरे हे माझ्याबरोबरही झालं आहे किंवा मी गेले ह्या फेजमधनं. सो मला वाटतं अनसेड लाईन्स ज्या मुलींच्या मनातल्या आहेत ना त्याही व्यक्त करून दाखवणारे आणि बोलून दाखवणारे असं तिचं पात्र असेल. वा वा. खरं तर पहिलं प्रेम आहे आणि शाळेपासून सुरुवात होते, या जोड्यांकडे आता मी येणारच आहे. तर अशीच एक शाळा थुकरटवाडीत सुद्धा आहे. तिथे सुद्धा कोणीतरी पहिल्या प्रेमात पडणार आहे आणि मग पहिल्या प्रेमात पडल्यानंतर पुढे काय होतंय, ते प्रेम शेवटपर्यंत लग्नापर्यंत पोहोचतंय का हे आपल्याला आता बघायचंय. जाऊयात थुकरटवाडीच्या शाळेत, बघूया ती सध्या काय करते. ही माझी जागा आहे. ही माझी जागा. मी इथं बसणार. मी इथं बसणार आहे. मला बसायचंय. मी बसणार आहे. मला बसायचंय. का? काय म्हणजे काय? ती नवी ना. कोण रे? ती नाही का नवी? ए ती नवी नाही, ती जानवी आहे. अरे जानवी असो किंवा नवी असो, चावी आहे ना. जानवी आंबेकर आहे ना. ए नाही नाही, आधी मी बसून घेतो, नाहीतर तो येणार. कोण? अरे तो नाही का, अंकुश बेर्डे, आपल्या क्लासचा हिरो. हा बघ ब्रेकडान्स पण करतो. काय रे? ब्रेकडान्स नाही तो. मग काय? जुरळ गेले शर्टात. जुरळ गेले? बघ कुठे गेले. काढ काढ बघू. बघू बघू इकडे. ए नाहीये जुरळ. काय आता? गेला मी अंकुश बेर्डे. मी ग्रुपनी यायचं ना, 1 by 1 घे ना. हा एकटाच आहे रे. म्हटलं ग्रुप. सांग ना मला. मी अंकुश उफ्र गुरु. एकापेक्षा एक नाही रे. मग ते महागुरु, मी नुसताच गुरु. ए तो बाजूला, ही माझी बस जागा आहे. हा हे बघे, तू शांतपणा करू नको. आणि हे बघ, माशाला पोळ खायला शिकवायचं नाही, कळलं? काय? माशाला पट मासे पाळायचं नाही, कळलं? काय रे ते? अरे माशाला पोहायला शिकवायचं नाही असं आहे ते. हा हे बघ, मासे खायला बाबू भाऊजी काय तुला नाही जमणार. ते पाच पण नाही होत. कोण रे? कोण म्हणजे काय? जानवी आंबेकर ते. कापूर का कापूर का? दाढ दुखते ना तुझी?
अरे मी ताण घेतीये. ए ताण घ्यायची नसते का? ताण लागल्यावर पाणी घ्यायचं असतं. काय शी. तसं नाही रे, म्हणजे मी गाणं म्हणतीये. अरे हा तू तीच ना, लिटिल चम्मच. लिटिल चम्मच नाही रे, लिटिल चॅम्प्स. मस्त लिटिल चॅम्प्स. मस्त कार्यक्रम आहे ना लिटिल चॅम्प्स, आम्ही बघायचो. मला असं वाटतं हा लिटिल लिटिल चॅम्प्स मारतो तिच्यावर. तू शांतपणा करू नका. तुला मगाशी बोललो ना मी, काय मसाला डोशाला. वाटलं होतं कशाला बोलतो रे? मी साई. याला जाम काळी शाई आहे रे. नवीन ऍडमिशन ऋषी पकूर. नाव काय रे तुझं? गुरु. अरे मेवणे मेवणे. अरे संजय मेवणे आणि सुकन्या मेवणे पण आले. काय बोलतो? ए ती माझी स्टाईल आहे. सांग आज मी डब्यात काय आणले? काय आणलंय? घावणे घावणे, तांदळाचे घावणे, चटणी सोबत खावणे. नीट बोल. पावणे रावणे येती घरा, तोची दिवाळी दसरा, व्हॅलेंटाईन डेंटे डेंटेंडेंट पहिली अंग. हा माझा डबा खातोय. सांग ना त्याला, तू माझा डबा खातोय. एक लिमिट. माझा उपवास आहे. बघितलं, आता तो खाऊ शकणार नाही. हे घे तू खा. शी, तूच खा. बघितलंस बघितलंस, याला म्हणतात प्रेम. ती काय बोलली? तूच खा. प्रेम हिसकावून मिळत नाही, मिळवावं लागतं. तुमचा गोंधळ झाला, कमी करा. आता सर येणार आहे तिथे. कोण रे? मॅथ्स सर मकरंद देशपांडे. चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. आणि परीक्षेला कॉपी नाही. लक्षात आलंय? परीक्षेला कॉपी
नाही. चालेल, मला चहा द्या आणि क्रीम रोल. हा जोक बेटर नाही. मी वेटर नाही. त्याच्यामध्ये ते वगैरे वगैरे ऍड करा ना. वगैरे 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 बेटर नाही आणि चुकीला माफी नाही. वा वा सर, वा 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 वा. सर तुमचं नाव काय आहे? ऍक्च्युली माझं नाव करवंद. जाळी सकट आलेत. करवंद देशपांडे म्हणजे मॅक करवंद देशपांडे उर्फ मॅक. करवंद देशपांडे म्हणजे मॅक. असं कसं? मकरंद म्हणजे मॅक, येस. करवंद म्हणजे कॅट देशपांडे. चुकीला माफी नाही. फंबलला तर नाही. सर तुम्ही ते असं होतं. कसं होतं? रिपीट हा, करा. हे बघ, म्हणजे मकरंद म्हणजे मॅक, हा, आणि करवंद म्हणजे क्रॅक. चुकीला माफी नाही. याची शिक्षा तुम्ही करवंदपेक्षा मकरंदच नाव ठेवा ना. येतं का मी तुम्हाला? तसं आपण ठेवणारच होतो खरं तर नाव, पण काय सगळंच वेगळं होतं ना. चुकीला माफी नाही. सो मुलांनो, आज शाळेत तुमचा पहिला दिवस आहे आणि मी तुम्हा सगळ्यांची टेस्ट घेणार आहे. बसा. बाकाचा खर्च केलाय तर बसा. तर मी आता तुमची सगळ्यांची टेस्ट घेणार आहे. मला सांगा, टीचर म्हणजे काय? येस यू. सर ह्याला विचारा ना. सर, टीचर म्हणजे सर टीचर म्हणजे चहामधले प्राणी. जसं जलचर म्हणजे पाण्यामधले प्राणी, तसे टीचर म्हणजे चहामधले प्राणी. चुकीला माफी नाही. ऍब्सोल्युटली रॉंग. सर मग तुम्ही एवढ्या चुका का करता? तुझ्या चुकीला माफी नाही. सर तुमचा आवाज मायकल जॅक्सन सारखं पण वाटतो. चुकीला माफी नाही. 2 अधिक 3 बरोबर किती? हे काय? 2 अधिक 3 बरोबर हाताचं पंजा. कोणी सांगितलं हे? बरीच खुणवा-खुणवी चालली आहे क्लास मध्ये आजकाल. तुला काहीच येत नाही. त्यामुळे उद्या तुझ्या बाबांना तू शाळेत घेऊन यायचंयस. लक्षात आलं? अंकुश. आणि तू खुणवा-खुणवी तू सुद्धा तुझ्या घरच्यांना उद्या घेऊन यायचंय. चुकीला माफी नाही. तू काळजी नको करूस, हा.
मी आहे ना, टेन्शन नको घेऊ. हा, दादाची चड्डी घातलीयस? हो. मग आता दादाने काय घातलंय? दादाकडे आहेत काय? तू की नाही खूप क्यूट आहेस. फ्रेंड्स, असू दे, परत ट्राय करूया. फ्रेंड्स, चालेल. ओके, चला. तरी तुला मी सांगतो, जरा नीट वाग. काय प्रॉब्लेम करून ठेवलाय? यासाठी पाठवते मी तुला. शिकायला पाठवते ना, आणि हे करतेस. का बोलवलंय मला इथे? चुकीला माफी नाही. अरे बापरे, हे कोण? हे आमचे सर आहेत. हे काय घरट्यात राहतात? ही त्यांची स्टाईल आहे केसांची. म्हटलं सोबत घेऊन फिरतात तर चुकीला माफी नाही. मी संजय, फार काही जमून नाही राहिलं, पण ऍक्च्युली त्यांचं कोणालाच काहीच जमू शकत नाही. त्यांचं त्यांनाच कसं जमतं काय माहिती. मोने, ओके, याचा बाप आहे मी. काय पोरं शाळेत चुकी करतात मला माहिती आहे, आणि आपण मोठं म्हणून त्यांना माफ करून दिलं पाहिजे. काय लहानपणी चुका होतात. तुम्हाला मी माझ्या लहानपणचा एक किस्सा सांगतो. एक मिनिट, किस्से सांगायला आणलं इथे? किस्से सांगायला आणलं इथे? गप्प बस जरा. हा, तुमच्या मुलामुळे झालंय सगळं. तुमच्या मुलामुळे. गप्प बस. काय हे कोण आहे? काय? ही कोण आहे? माझी आई आजी आहे. एक मिनिट, लेट बी कन्फर्म. आई की आजी? एक तर आई असेल किंवा आजी असेल. कोण आहे ते सांगा. का? याला काय अर्थ आहे? बरोबर आहे. आईमध्ये आजी कशी असेल? का नसू शकते? का? आनंद इंगळेमध्ये थोडे थोडे संजय मुने आहेत ना. करेक्ट आहे. दॅट लॉजिक करेक्ट. मला सांगू द्यात की या लोकांना इथे का बोलवलंय. मोने सर, तुमचा मुलगा अतिशय ढ आहे. क्या बात है. अरे वा, चांगली गोष्ट आहे. ढ अक्षर किती महत्वाचं आहे माहिती आहे? हा, अरे अरे, ढ पासून ढग होतो ज्याने आपल्याला पाऊस मिळतो. ढ पासून ढाल होते ज्याने आपलं संरक्षण होतं. हा, आणि ढ पासून ढासू. ढासू म्हणजे काही पण, आणि खास म्हणजे ढ पासून डॅमिट महेश कोठारे. याचा मी कधी विचारच केला नव्हता. ढ फार महत्वाचं आहे. हा? बाबा, अरे आज मला कळलं काय? तुम्ही खूप बोलबच्चन आहात. एक मिनिट. तुमच्या मुलामुळे माझी मुलगी वाया जाते. नाही आई, मला तू खरंच आवडतो. चल आत्ताच्या आत्ता घरी चल. काही नाही शाळा वेळ. चल आत्ताच्या आत्ता घरी चल. चल. नाही. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे.
चल तू घरी, तुला दाखवतो आता. चल तू. आज शाळेतच आली नाही ती. कुठे राहिली काय माहिती. ऋषी फकूर, जान्हवीने तुझ्यासाठी चिठ्ठी दिली आहे. काय झालं? इंग्रजी मध्ये मला वाटतं. इंग्रजीत नाहीये, उलटी धरली असतो. तूच वाच. का? ह्याच्यात लई जोडाक्षर आहेत. प्रिय अंकुश, माझ्या आईची कोकणात बदली झाली आहे, त्यामुळे मी तिथल्या शाळेत जाईन. आता आपली भेट कधीच नाही. बाय. तुझी जान्हवी. अरे ही गेली. अरे ए जान्हवी, अगं मला ए जान्हवी. एक स्मूच प्लीज. 170 नंबरची बस इथेच मिळेल का? हो. नाही नाही, ही नाही येते. कापूर का कापूर. आई, हा मामा कोण आहे? हा तुझा मुलगा आहे? हो. आता बोलून काय फायदा? सगळं संपवून टाकलंस. सगळं संपवलंस. किती प्रेम होतं माझं. पण नाही नाही, आता बोलून काही फायदा नाही. कळलं ना? सगळं तुझ्यामुळे झालंय. हे हे देऊन गेलास, याच्यामुळे झालंय सगळं. घे. काय बोलू आता? काही बोलून फायदा नाहीये. घे. अरे दे ना ते. घे.
जान्हवी अरे मी कुठे सोडून गेलो, तू सोडून गेलीस. मामा बेटा काका म्हण ना मला. ओके काका मामा. अरे कोणी लिहिली आहे चिठ्ठी? मी कुठे लिहिली चिठ्ठी? प्रिय जान्हवी, मी आता या शाळेत राहणार नाही. कोकणात माझ्या वडिलांची बदली झाली आहे. मी निघालो. आता आपली भेट कधीच नाही. पण एक सांगतो, साईचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. तोच तुला सुखी ठेवेल. माझ्यासाठी प्लीज त्याच्याशी लग्न कर. तुझा अंकुश. अरे हे मी लिहिलं नाहीये. मामा तो कोणी पण असो मी त्याला शोधून काढणार. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. मामा अजिबात घाबरू नको. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. मेवणे. साई साई. तर ही आगळी वेगळी फिल्म आम्ही दाखवली. अंकुश सरांना विचारू त्यांना कशी वाटली. ती सध्या काय करते? अरे ही खूपच वेगळी आहे. आम्ही हा विचार पण केला. सतीश सर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कधी विचार केला होता का असा काही? हे टर्न ट्विस्ट कधी बघितले होते का? पण आम्ही हसून मेलो. आम्ही खूप मनापासून एक गोड छान फिल्म केली आहे, पण त्याचं असं काहीतरी होऊ शकतं हा विचारच नव्हता केला. वेळ लावलं तुम्ही. अभिनयाची सध्या क्रेज आहे सगळीकडे. तुझ्यासारखी हेअरस्टाईल पण सगळे करायला लागलेले आहेत बाबा. त्याची एंट्रीच अशी जबरदस्त झाली. मागच्याही भागात मी म्हटलं होतं की नवा कोरा सिनेमा येतो आणि त्यानिमित्तानं तू इथं आलेला आहेस. काय सांगशील सिनेमाबद्दल? अनुराग कॅरेक्टर, तो कॅरेक्टर खूप अडॉरेबल आहे. त्याची स्वतःची एक स्टाईल आहे, स्वतःची चालण्याची, हात कशी चालण्याची कशी स्टाईल आहे? काय नाही, त्याचं नॉर्मल एक असतं ना. सो दादाची पॅन्ट घालून आलो असतो तर मला सतीश सरांनी एकदा फक्त चालून दाखवलं कसं चालायचं म्हणून. असं पुढे जा, असं कर आणि मग पुढे जा. म्हणजे त्याची एक स्टाईल आहे. केसांवरून हात फिरवतो, थापा मारतो. हे सगळ्या गोष्टी लोकांना खूप आवडतील आणि जेव्हा ते त्याला बघतील त्या कॅरेक्टरला त्यांना असं वाटेल की यार नाही ह्याला आपण पकडून घरी घेऊन जाऊया. तो एवढा क्यूट आहे. एस्पेशली हृदित त्यांनी जे केलेलं आहे तो खूप गोड दिसला त्याच्यामध्ये. आर्या तुझ्याकडे येणार आहे मी आता. तुझी भूमिका कशी आहे काय सांगशील? पहिलाच सिनेमा? हो पहिलाच सिनेमा, पहिल्यांदाच अभिनय केला मी कुठेतरी. कारण लहानपणापासून मी कधी अभिनय केला नव्हता. त्यामुळे हा एकदम नवा कोरा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि तेजश्रीताईचीच कॉलेजमधली भूमिका मी केली तन्वीची. आणि ही तन्वी खूप गोड आणि सेन्सिटिव्ह आणि खूप हळूवार असं हे कॅरेक्टर आहे. आणि जे काही ॲक्टिंगची गरज लागली ती सगळी सतीश सरांनी मला वाटतं करून घेतली माझ्याकडे. रिअल लाईफ ॲक्टिंग बघूनच बोलले की ही ॲक्टिंग करायची नाही. तर आता येणार आहे संजय मोने सरांकडे आणि सुकन्या मोने यांच्याकडे. तुम्हाला प्रश्न पडायची गरज नाही. ती सध्या काय करते ती शेजारीच बसलेली आहे. पडतो सर अजून पण असा काही प्रश्न? त्या हो म्हणताय. राहू दे ना आता या. मला वाटलं सर पॉज मध्ये नाव आठवताय. नाही एवढ्या वर्षात इतिहास सगळा माहिती झाला असेल नाही का मला. त्याच्यामुळे सगळं पुस्तक त्याचं क्लिअर आहे. मला माहिती आहे. तुम्हालाच माहिती असेल त्या काय काय करतायत. इत्तमूत माहिती ठेवायला लागते. तू या सिनेमामध्ये मी वाचल्यानंतर काम करायचं ठरवलं ते मला अशासाठी ठरवलं की जगातल्या बहुसंख्य लोकांसाठीची ही व्यथा आहे. म्हणजे आपण प्रत्येकाच्या जर प्रेमाचा कागद उघडला तर एक लाल एंट्री असते, एक हिरवी एंट्री असते, एक पुस्तक मिटलं जातं. काही लोकांच्या नुसत्यात लाल एंट्री असतात, काही लोकांच्या नुसत्या हिरव्या एंट्री असतात क्रेडिटला आणि मग त्या खोडलेल्या असतात. तर इथे ना काही लोकांचं प्रेम यशस्वी होतं बिचाऱ्यांचं. बिचाऱ्यांचं कशाला, चांगल्या माणसांचं होतं. काहींचं नंतर बिचारे होतात. परंतु ज्यांचं होतच नाही यशस्वी किंवा ज्यांना हुरहुर लागून राहते त्यांच्यासाठी आजवर कोणीच चित्रपट काढले नाही. हीर रांझा झाला, सोनी महिवाल झाला, अमुक झाले तमुक झाले. त्यांनी एकमेकांना मरणावर प्रेम केलं, त्यांचं सगळं झालं. पण ज्यांनी खरंच प्रेम केलं
आणि ज्यांना काहीच पुढे त्याचं चीज झालं नाही, त्याचं काही नोंद नाही कुठे, खरंय, त्यांची बाजू घेणारं कोणतरी पाहिजे की नाही. आणि ते काम सतीश राजवाणींनी केलेलं आहे. आता त्यांच्या वैयक्तिक अनुभवात त्यांनी केलं आहे का त्यांनी ते सगळं मिळून केलं माहीत नाही. आपण तो प्रश्न सोडून देऊया. जोडीनं आला म्हटल्यानंतर रिवाज असतो एक उखाणा घेण्याचा. एक उखाणा तर झाला पाहिजे, तुम्ही घेणार मला माहितीच आहे. अरे बापरे, हे नव्हतं मला माहिती काही. हो मी हान्य घ्यायचा ना. नाही, दोघांनी मिळून घ्या. नाही हे बघ, सगळ्या कार्यक्रमांपेक्षा आपला कार्यक्रम खूप वेगळा आहे की नाही. चला हवाय होते, तुम्ही सगळ्या बाउंड्रीज तोडल्यात की नाही आता. मग तसं हे पण व्हायला पाहिजे ना, की नेहमी बायकाच उखाणा घेतात ना, त्याच्यापेक्षा पुरुषांनी उखाणा घ्यावा या याच्यामध्ये, असं आपण नियम घेतला तरी आम्हाला आवडेल. हल्ली ना मी ते कवितांची पुस्तकं वाचतो. ते काहीतरी माझा मोर तुझ्या अंगणात नाचतो, तसा तुझा मोर माझ्या अंगणात नाचेल का, झाली कविता. म्हणजे वेस्ट ऑफ स्टेशनरी, म्हणजे कागदाची आणि कागदावर लिहिले त्याची सगळ्यात वेस्ट. तसं काहीतरी आठवून काय करू मी, का आपण तनयाला म्हणता तुम्ही तन्या, धनंजयाला म्हणता तुम्ही धन्या, सुकन्याचं नाव घेतो म्हणतो परत मी सुकन्या, असं काहीतरी शॉर्ट फॉर्म न करतो. पण ते माझी काही पूर्वी नाटकं पडली तसाचा विनोद पडलाय. बरं नाही ना मला ना. मला वाटलं तुम्ही असं घ्याल की संजय मोनेने बघता क्षणी मेरा दिल चुलिया, आमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक जुलिया. तर प्रेक्षकांमध्ये काही लोक असतात ज्यांना आपल्याशी बोलायचं असतं, तुमच्याशी बोलायचं असतं. कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत का हे मला जाणून घ्यायचंय. माझं ऑब्जेक्शन आहे सर या कार्यक्रमात. हा कार्यक्रम तुम्ही बंद करा. हे जे प्रमोशन वगैरे तुमचं चालू आहे ना, हे प्रमोशन तुम्ही ताबडतोब बंद करा या ठिकाणी. हा का पण प्रॉब्लेम काय, सगळ्या महाराष्ट्राला कार्यक्रम आवडतो सतत. ते मत नाही होत, कार्यक्रम आवडतोच, मला पण आवडतो, पण तुम्ही काय प्रमोशन करताय, ती सध्या काय करते. मग आमचा सिनेमा करायला पाहिजे. हे नाव चुकीचं आहे. हो नाव कसं काय चुकीचं आहे. माझं ऑफिसर हे नाव चुकीचं आहे. ती सध्या काय करते, आज जिकडे तिकडे पहा, ती सध्या काय करते, ती सध्या काय करते, ती सध्या काय करते. अरे मी सध्या काय करतो हे कुणीच विचारून म्हणजे काय. अरे फ्रस्ट्रेशन आलंय माणसाला. 45 वय झालं सर, 45 अजून लग्न झालेलं नाही, बँकेच्या लाईनीत माणसाच्या टांगा तुटून राहिल्या. काय काय म्हणजे घर नाही, काय नाही, काय काय फ्रस्ट्रेशन आलंय. तुम्हाला सांगतो सर, साने सर तुम्हाला हिट पिक्चर देतो. मी सध्या काय करतो हा पिक्चर तुम्ही काढा, पुढच्या जानेवारीत काढा सर. मला वचन द्या सर आता या ठिकाणी. कशाला वचन, असं काय देत नसतं ते. नाही नाही सर, सर तुम्ही मला वचन द्या, पुढच्या जानेवारीत सर हा पिक्चर काढा. मी सध्या काय करतो सर, ओके ना सर. हा तर साने सरांनी वचन दिलेलं आहे. साने सर पुढच्या जानेवारीमध्ये हा पिक्चर काढणार आहे, मी सध्या काय करतो, आणि त्याचे हिरो असणार आहे भारत गणेशपुरे. सरांनी आता सांगितलं. तर आता तर पुढच्या जानेवारी पाहायला विसरू नका. आपल्या जी स्टुडिओची फिल्म भारत गणेशपुरे सध्या काय करतो. आता मी डायरेक्ट नावच घेतलं सर फिल्म मध्ये. तुम्ही लक्षात घ्या सर. बस तर आता आपण पुढे जाऊया. तर लक्षात घ्या तुम्ही. मी सध्या काय करतो, मी सध्या आताच प्रमोशन करून मोकळे झाले पिक्चर, येणाऱ्या पिक्चरचा. मला अभिनय बेर्डेंना प्रश्न विचारायचा. अभिनय बेर्डेला प्रश्न विचार. सर मी तुमचा फॅन आहे सर, आधीच म्हणजे खूप खूप मस्त काम केलं तुम्ही. ते तुमची ना मला ती असं करायची स्टाईल खूप ते खूप केलं कसं ना आता जाम आवडती. अच्छा, मला माहिती आहे सर तुम्ही भविष्यात कोण होणार. असं केल्याने. असं केल्याने शाहरुख खान. नाही तुषार देवल. कसं काय. त्याला पण अशीच सवय होती. मग कसं हात फिरवायची. काय झालं बघायचंय तुम्हाला. बघ रे दाखव. हे बिफोर आहे, हे आफ्टर आहे. सेम करायचं. तू कसं करायचं. आतापासून काळजी घ्या, नाही काय होऊ शकतं. नक्की नक्की नक्की. हा प्लीज तुषार देवल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर आज ठुकरेटवाडीमध्ये प्रेमाचं वातावरण आहे, पहिल्या प्रेमाचं वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ती सध्या काय करतेच्या निमित्तानं हे सगळे आपले आवडते कलाकार ठुकरेटवाडीत आलेले आहेत. पण एवढे कलाकार आलेत म्हटल्यानंतर मुक्काम होणारच आणि तो झालाच पाहिजे. तेव्हा या सगळ्यांच्या बरोबरच आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.